सो गाईज नेक्स्ट पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता गेल्याबरोबर आम्ही काकूंशी गप्पा मारत बसलो. त्यांनी लगेच आम्हाला धडकन पाणी आणून दिलं आणि पाणीचे घोट घेताच लगेच आम्हाला त्यांनी फ्रुटी आणली. भाई फ्रुटी थंडगार आणि एवढे तापत्या उन्हामध्ये आम्ही चालत गेलो तर भाई आम्ही सोडणार का? बिलकुल नाही. आणि तुम्ही काकूंचं घर पाहू शकता, खूप छान आहे. गावाकडले घर तर असेच असतं सुंदर, मला तर फार आवडतात. तुम्हाला आवडतात की नाही सांगा. आणि त्यानंतर थोडंसंच टाईम स्पेंड केला आम्ही काकूंशी. तर गाईज आम्ही लागलो आहेत आमच्या कामाला. आम्ही सगळं सामग्री आणलेली तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये. माय गॉड, आम्ही बिर्याणी बनवणार आहे तर आमचं सगळं रेडी आहे आणि आमची हसी मजाक तर बिलकुल थांबत नाही आहे. काय करणार. आणि त्याच्यानंतर आम्ही घुसलो आहे किचनमध्ये काकू. आणि त्याचबरोबर सर्वजण आपापले कामाला लागले झटापट करायला. आणि तिकडे आमची चूल खाली चालू आहे. देवा देवा देवा. आणि मला दिलं आहे अद्रक लसूण चेचायचे कामं, ते मी करते. आणि शिवानीला दिलं आहे टोमॅटो कटिंग करायचे कामं, ती तिचं काम व्यवस्थित करते. त्यानंतर मी घेतलं आहे चिकन मॅग्नेट करायला. हाताची तर फुल आग होणार आहे असं मला वाटतं आहे. आणि ही आमचं छोटा डॉन, ती तेलाची साहित्य करायची कामं चालू आहेत तिचे. गॅस नको खाली जायला. आणि त्याचबरोबर गाईज आमची बिर्याणी बनवून रेडी झाली आहे. तुम्ही पाहू शकता मी बिर्याणीला शेकिंग करत आहे. आणि आता मला हात धुवायचे आहेत. मी चालले हँडवॉश करायला. पण काय करणार, आमचा कॅमेरामॅन आहे ना, तो शांत राहत नाही. त्याचबरोबर आमची मस्ती काही थांबत नाही. आणि आमचा छोटा डॉन आहे ना, तिचं असं काहीतरी वेगळं डोक्यात चालू आहे की तुझ्या डोक्यात घालू का मी आता दगड, पण बिचारी नाही घालू शकत. गाईज तर आमची बिर्याणी बनवून रेडी झाली आहे. तुम्ही पाहू शकता रेडी काय आहे, खाऊनसुद्धा झालेली आहे. पण आमच्यामधलं एक आहे ना शिवाबाई, तिला काय संपत नाही कारण तिची थर्ड टाईम आहे. घेतली तर एवढं पण खाता येते नाही. तर काहीच बिर्याणी खाल्ल्याबरोबर आम्ही निघालो तापत्या उन्हामध्ये नदीवरती मारायला. काय करणार, खाज आम्हालाच आहे ना. आणि उन्हामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा पाणी खूप असं थंडगार होतं. थोडेसे पाय धुतले आणि भाई एन्जॉय तिथं सुटलंच नाही पाहिजे, बरोबर ना. मग करत राहावा एन्जॉय. आणि हे बघा आम्ही तिघीजण आमचे गांधीजी के 3 बंदर ऐसे बोलतात असेल. त्यानंतर आम्ही थोडासा डान्स बिन्स केला, जरा एन्जॉयमेंट चालूच होती आमची. मस्ती काही कमी करतच नव्हतो. आणि शिवानीने बघा ताईंना वैताग देऊन ठेवलं. ताई बोलली घे बाई तुला जे करायचं ते कर. पण शिवानी काय ऐकत नव्हती. ताई शेवटी वैतागून बोलते मी चालले घरामध्ये, तुम्ही तर तुमच्या घरात बसा. आणि शिवानीने तो चान्स उचलून छोटा डॉनवरती धडकला. छोटा डॉन चिडून तिचा गुलगुलाच तोडून टाकला आणि दिला फेकून तिच्या थोबाडावरती. बिचारी चिडली. आणि सगळे मस्ती झाल्याच्या नंतर आम्ही काकूंना आणि ताईंना बाय बाय केलं. वहिनीनं सुद्धा बाय केलं. निघालो आहोत आम्ही आमच्या घरी फायनली. गाईज आम्ही खूप एन्जॉय केलं. तुम्हाला काय वाटतं पूर्ण ब्लॉगमध्ये कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला काय